श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत. विचार प्रत्येक मनुष्य जातीला विचार आहे. अशी कुठलीच व्यक्ती नाही की ज्याला विचार नाही. यामुळे मानसिक त्रास खूप जास्त प्रमाणात होतो. शारीरिक त्रास तरी दिसून येतो, पण मानसिक त्रास माणसाला पोकळ बनवतो. आज आपण व्हिडिओमध्ये असाच एक उपाय सांगणार आहे. तो करून बघा, नक्कीच फरक जाणवेल. आणि नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असे छोटे छोटे आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवेल आणि व्हिडिओ पडताबरोबरच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणून जे कोणी ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर विचार बघा, ज्यांना काहीच टेन्शन नाही, पैसा आहे, भरपूर आरोग्य चांगलं आहे, परंतु त्यांना सुद्धा विचार आहे की संध्याकाळी भाजीला काय बनवायचं, स्वयंपाक काय करायचं, मुलाला टिफिनमध्ये काय द्यायचं, अभ्यास केव्हा घ्यायचा, ट्युशनला कसं पाठवायचं, भरपूर असे प्रश्न मनामध्ये येत असतात. म्हणूनच सांगते, विचार नेहमी प्रत्येकाच्या डोक्यात असतात. आता आपण जेथे झोपतो तेथे सेवा करायची आहे. हॉलमध्ये, बेडरूममध्ये, जेथे तुम्ही झोपता तेथे सेवा करायची आहे. रात्री झोपायच्या अगोदर सेवा करायची. तर त्या अगोदर रात्रीच्या घरातील जे काही कामं आहे, जसे स्वयंपाकाचे भांडे, जेवण झाल्यानंतर भांडे, गॅस पुसणं, अगोदर घर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाणार तेव्हा सेवा करायची आहे. तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुम्ही जिथं हॉलमध्ये, किचनमध्ये जिथं झोपतात तिथं एक दिवा लावायचा आहे. दिवा हा शुद्ध तुपाचाच हवा, ज्यामध्ये फुलवात लावायची. आणि हा दिवा पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवायचा, दक्षिण दिशेला ठेवायचा नाही. नंतर तुम्हाला दिवा लावल्यानंतर रात्री सुक्त म्हणायचं आणि एक वेळा कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळा ही सेवा करायची आहे. एक वेळा रात्री सुक्त, एक वेळा कुंजिका स्तोत्र. नंतर जाऊन झोपायचं. दिवा सुरू असेल तर सुरूच ठेवायचा आहे. तो जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सेवा करायची गरज नाही. एक एक वेळा म्हणायचं आणि झोपायला गेलं तरी चालते. तोपर्यंत बसायची गरज नाही. तुमचे स्तोत्र वाचन झाले, तुम्ही झोपू शकता. ही सेवा 40-41 दिवस करायची आहे. तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होणार. यामध्ये नियम ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही, परंतु मांसाहार वर्ज्य ठेवायचा आहे. आता बघा, ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांनी नक्कीच करा. आता दुसरा उपाय, रात्री आपण झोपतो तेव्हा आपल्या औषधाजवळ एक लोटा भरून पाणी भरून ठेवायचं आहे. एक लोटा भरून घ्यायचा, त्यावर फुलपात्र जे असेल त्याचं झाकण ठेवायचं आणि आपल्या उशाजवळ ठेवायचा. आता खाली झोपत असाल तर फार उत्तम, पण बेडवर झोपत असाल तर टेबल ठेवा, खुर्ची ठेवा, त्यावर लोटा भरून ठेवा. आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपल्या अंगणात टाकायचं, दुसऱ्यांच्या अंगणात टाकू नये. आता ताई, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर खाली जाऊन पार्किंगमध्ये एका बाजूला टाका किंवा थोडं दारात शिमटा, थोडं गॅलरीमध्ये शिमटा आणि उरलेलं आपल्या बेसिंगमध्ये टाका. पाण्यामध्ये खूप शक्ती आहे. आपली निगेटिव्हिटी विचार लवकर आकर्षित पाणी करत असतो. तुम्ही हा उपायसुद्धा 40-41 दिवस करून बघा, शांत झोप लागेल. ज्यांना खूप जास्त मानसिक त्रास आहे त्यांनी नक्की करा. विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त सेवा आहे, पण ज्यांना त्रास असेल त्यांनीच आपला उपाय स्वतः करायचा आहे. नाहीतर मग त्रास आपल्याला आहे आणि उपाय उशाची पाणी दुसरा ठेवेल, सकाळी उठून दुसरा नेऊन टाकेल, असं नाही. ज्यांना त्रास आहे त्यांनी स्वतः करा. मग पाणी मी ठेवेल, तू ठेव, असं नाही. स्वतःचं काम स्वतः. ज्यांना त्रास आहे त्यांनीच सेवा पूर्ण करा.
आणि ज्यांना त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा थोडासा त्रास कमी होणार. म्हणून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. काही अनुभव आले असतील तर आपल्याला शेअर करा. आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.